नमस्कार, मी राजश्री राजेश होममेडमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत. भोगीची भाजी आपण माहिती आपल्याला आता हिवाळ्यामध्ये ज्या भाज्या येतात, कंदमुळं आणि ज्या भाज्या येतात त्याच्यापासूनच बनते. खरं तर भोगी हा सण आपले सगळे पारंपरिक सण ह्याच्यासाठीच असतात की ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे उपलब्ध असतात भाज्या त्यांचा आपण आनंद घेतला पाहिजे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी हे सण आपल्याला नेमून दिलेले आहे. याच्यासाठी मी हिरवे वाटाणे हे सोलून घेतलेले आहेत, हिरवे हरभरे घेतलेले आहेत, नंतर हे वाल दाणे सोललेले आहेत कोवळे, ही पापडी म्हणजे वाल सुरती व पापडी जी असते वालाचं हे घेवडी पण म्हणतो कोवळी ती आहे, वांगी घेतलेली आहेत, हे कंदमुळं कोण म्हणून म्हणतात, कंदमूळ म्हणतं किंवा कोणफळ म्हणतात ते घेतलेलं आहे, हे रताळ घेतलेलं आहे, इथे एक गाजर घेतलेलं आहे मी, टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे छान ही 4 छोटी वांगी घेतलेली आहेत. आता ह्याची आपण भाजी बनवूया. आता ह्याच्यासाठी मसाल्याची तयारी करूया. आधी मसाल्यासाठी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, इथे खोबरं घेतलेलं आहे ओलं, आल्याचे छोटे 2-3 तुकडे घेतलेले आहेत, ही ओली लसूण घेतलेली आहे. आत्ता सध्या बाजारात आपल्याला ओली लसूण मिळते म्हणून मी हे ओली लसूण घेतलेली आहे. जर तुमच्या ठिकाणी जिथे तुम्ही राहत असाल तिथे नसेल मिळत तर तुम्ही सुकी लसूण आपली नेहमीची वापरण्यातली घेतली तरी चालेल, आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आता ह्याचं आपण एक मिश्रण वाटप करूया आणि मग भाजीची तयारी करूया. तोपर्यंत जर चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशा पारंपरिक आणि महत्त्वाच्या आणि सोप्या पद्धतीने दाखवल्या जाणाऱ्या रेसिपीजचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. तर चला आपण तयारीला लागूया. आधी मी ह्याचं ग्रेव्ही बनवून घेते. फोडणीसाठी इथे मी भांडं तापत ठेवलेलं आहे. तेल टाकूया आपण. हिंग, ओवा टाकायचे, जिरं, त्याच्यातच आता आपल्याला हळद टाकायची, मसाला 2 चमचे, आणि आता ही आपली भाजी टाकायची. आता आपण हे जे मसाला बनवलाय तो टाकायचा याच्यामध्ये. आणि टोमॅटो. ह्याच्यात पाणी टाकून आपल्याला मीडियम गॅसवर झाकण ठेवून शिजायला ठेवून द्यायचं. अगदी 20 ते 25 मिनटं लागणार आहेत शिजायला. सगळ्या भाज्या व्यवस्थित शिजायला पाहिजेत, कारण सगळ्या भाज्यांची वेगवेगळी गुणधर्म आहेत. कोणी लवकर शिजणार आहे, कोण उशिरा. कंदमुळं आहेत ती लवकर शिजतील, दाणे आहेत ते उशिरा शिजतील. म्हणून आपल्याला मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं व्यवस्थित झाकण ठेवून वरती त्याच्या झाकणावर पाणी ठेवून शिजायला ठेवायचं आहे. 15 मिनटं झालेली आहे. आता आपण झाकण काढून बघूया. भाजीचा कलर बघा एकदम कसा मस्त आलेला आहे, आणि भाजी पण आपली सगळ्या भाज्या बहुतेक शिजलेल्या आहेत. आपण चेक करूया.
बघा मस्त शिजलेल्या आहेत भाज्या सगळ्या. वांग पण शिजलेलं आहे, दाणे शिजलेले आहेत. हे बघा. आता आपण ह्याच्यात फक्त थोडासा किंचित गरम मसाला, अगदी नावापुरतं, आणि एक बटूक चिंच आणि हे गूळ टाकायचं आहे आणि मीठ. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. हे गरम पाणी पण आपण ह्याच्यात टाकून रस्साचा वाढूया. एकदम खमंग सुगंध अगदी मस्त दरवळला आहे. सगळ्या भाज्यांचा टेस्ट आणि मसाले अगदी मस्त मिक्स झालेले आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि भोगीच्या दिवशी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमची भाजी कशी झाली ते. असेच मस्त खा, स्वस्थ राहा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.